जर मुलांना बिघडू द्यायचे नसेल तर हे 4 नियम पालक म्हणून वाचायला हवे। मुलांना शिस्त लावण्याची, त्यांच्यावर संस्कार करण्याची योग्य वेळ म्हणजे त्यांच्या लहानपणापासून असते। तसे तर जन्माला येण्याच्या अगोदरपासून आपल्याकडे संस्कार देण्याची रीत आहे, ज्याला की आपण गर्भसंस्कार म्हणतो। मुलं पोटात असतानाही 9 महिने आईने चांगली पुस्तके वाचणे, चांगले विचार ऐकणे, चांगले विचार ग्रहण करणे यावर आपल्याकडे भर असतो। यालाच आपण गर्भसंस्कार म्हणतो। पण बरेच पालक लोक चूक करतात असे म्हणून की अजून तर तो लहान आहे, त्याचे लाड करण्याचे दिवस आहेत असे म्हणून आपण लहान वयात त्यांचे प्रमाणापेक्षा जास्त लाड करतो आणि मोठे झाल्यानंतर मुलांवर संस्कार करायचे म्हटले, त्यांना शिस्त लावायचे म्हटले तर ते हातातून निघून गेलेले असतात। त्यावेळेस ना आपल्याकडे वेळ असतो ना मुलांकडे वेळ असतो। जसे ओली काठी वाकवली तर ती वाकते, पण सुकलेली काठी ही वाकायचा प्रयत्न केला तर ती वाकत नाही, ती थेट मोडते, तिचे 2 तुकडे होतात। अगदी तसेच लहान मुलांवर संस्कार करायचे हे त्यांच्या कोवड्या वयापासून सुरुवात होतात। 1 ते 5 वर्ष हा मुलांचा सगळ्यात जास्त अनुकरण करण्याचा आणि शिकण्याचा काळ असतो। या वयात सुरू केलेली शिकवण ही हळूहळू रुजवली जात असते आणि ती कायमस्वरूपी राहू शकते। वयात यायच्या अगोदरच म्हणजेच नको त्या वयात तुम्ही मुलांचे मित्र बनू नका, मुलांचे आई वडील म्हणून त्यांना संस्कार द्या। मुलांच्या वयाची वर्गवारी आपण अशा पद्धतीने करू शकतो। 0 ते 5 जन्मापासून ते 5 वर्षापर्यंत प्रेमाने लाडाने वाढवायचे। 5 ते 15 पुढची 10 वर्ष शिक्षण घेत असताना कठोर शिस्तीने आणि 15 ते 25 अनुशासन आणि नियमात वाढायला हवे आणि 25 या वयात आई वडिलांनी मुलांचे मित्र व्हायला हरकत नाही। जर तुम्ही मुलांची प्रमाणापेक्षा जास्त लाडच करत राहिलात तर मुलं बिघडतात आणि वर्ष 25च्या नंतर जेव्हा मुलांकडून काही चुकीच्या गोष्टी घडतात तेव्हा मुलं तुम्हाला त्या गोष्टीसाठी जबाबदार धरतात की योग्य वयात आम्हाला तुम्ही थांबवले का नाही। म्हणून मुलं वाया जाण्याचा दोष, त्यांच्या वाया जाण्याची जबाबदारी ही मुलं पूर्णपणे तुमच्यावर ढकलतात। म्हणून लाड करायच्या वयात लाड करा आणि जिथे मैत्रीपूर्ण राहायला हवे त्या वयात मैत्रीपूर्ण राहा। मुलं तुमची योग्यता पारखत असतात, तुमचे अनुकरण करत असतात आणि त्यानुसार तुमच्याशी व्यवहार करत असतात। जर तुम्ही मुलांचे फक्त आई वडील आहात म्हणून मुलांनी तुम्हाला मान द्यायला हवा, आदर द्यायला हवा असे तुम्ही समजत असाल तर तुम्ही चुकीचे आहात। मुलांच्या काळानुसार, त्यांच्या जनरेशननुसार तुम्हाला स्वतःला काही नवीन गोष्टी शिकवून द्याव्या लागतात। मुलांनी विचारलेले प्रश्न, त्यांच्या शंकाचे निरसन जर तुम्ही करू शकले नाही तर तुम्हाला काही येत नाही असे मुलं समजतात। तुमचा आदर कमी व्हायला लागतो। बरेचसे पालक मुलं ऐकत नाही अशी तक्रार करतात, पण जर मुलं ऐकतच नाहीत म्हणून तुम्ही त्यांना शिस्त लावणे सोडून देत असाल, त्यांच्यासमोर नमत घेत असाल तर तुम्ही चूक करत आहात। मुलांकडून आपल्या पद्धतीने काम काढून घेण्याच्या किंवा आपल्या पद्धतीने त्यांना वागायला सांगण्याच्या 4 पद्धती आहेत। सगळ्यात अगोदर हे मुलांना सांगा की तुम्हाला काय हवे आहे। नंबर 2 ते कशा पद्धतीने हवे आहे। तिसरी गोष्ट नाही केले किंवा नाही ऐकले तर काय होईल, त्यांचा परिणाम काय असतील आणि चौथी गोष्ट म्हणजे तुम्ही स्वतःची गोष्ट मुलांना करून दाखवा। त्यांना आरडाओरडा आदर आपट करून जर सांगायला गेलात तर मुले रडतील, घाबरतील आणि तुमचे ऐकणार नाही। या उलट वरील 4 पद्धतीने जर तुम्ही मुलांना सांगितले तर मुलं तुमचे म्हणणे ऐकतील। मुलांना शिक्षा करायची तर त्यांना मारू नका, ओरडू नका, त्याऐवजी त्यांचे टीव्ही बघणे बंद करा, मोबाईल बंद करा। ज्यांना खाण्यामध्ये मेथी पालक जमतील तेवढ्या पालेभाज्या द्या। या शिक्षेचे 4 फायदे होतील। एक तर मुलांची बॉडी डिटॉक्स होईल। काय केल्यानंतर आपल्याला ही शिक्षा मिळते हे त्यांच्या लक्षात येईल, चुका कमी करतील। अशी शिक्षा केल्याने तुम्हाला पुन्हा शिक्षा करण्याची वेळ येणार नाही।